हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू द मिनी व्लॉग. तर आज स्वप्नील घरी होता आणि घरचा काही किराणा संपला होता म्हणून म्हटलं आज डीमार्टला जाऊन किराणा भरूया. तर नशीब काही ट्रॅफिक भेटलं नाही आम्हाला, कारण का डीमार्ट थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून. डीमार्टला गेल्यानंतर स्वप्नीलने किराणा सोडून आधी खाण्यापासूनच सुरू केलं. आणि डीमार्टला काही घ्यायला जाणं किंवा किराणा भरणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. पण जवळचेच काही असे लोक आहेत ना, त्यांना दुसऱ्यांचं थोडं जरी चांगलं होत असेल, चांगले दिवस येत असतील, त्यांना ते बघवत नाही. म्हणजे लगेच चर्चा होते की दोघंच राहतात, मस्त लाईफ एन्जॉय करतात, मज्जा करतात. पण त्यांना काय माहीत असतं की आमच्या लाईफमध्ये पण वाईट दिवस येतात, आम्ही पण प्रॉब्लेम फेस करतो. तरीसुद्धा माझा नवरा मला कसलीही कमी पडू देत नाही. माझे सर्व हट्ट पुरवतो, जे मागेल ते देतो. आणि काही लोकांना तेच बघवत नाही. आणि ते म्हणतात ना, नजर इज रिअल. त्यामुळे मी जास्त व्लॉग टाकत नाही. पण माझा नवरा मला खूप सपोर्ट करतो, प्रत्येक गोष्टीत मोटिवेट करतो की तू कर म्हणून. आणि तो मला मोटिवेट करतो म्हणूनच मी व्लॉग बनवते. आमच्या लग्नाला खूप जणांचा विरोध होता की मुलगा चांगला नाही आहे, लाईफ बरबाद होईल तुझी, चांगल्या मुलासोबत लग्न कर. मी सर्वांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे. आणि आमच्या लग्नाला 1.5 वर्ष झाले, पण अजूनपर्यंत मला वाटत नाही की माझा निर्णय काही चुकीचा आहे. कारण माझा नवरा मला खूप जीव लावतो. मी तर म्हणते असं पार्टनर मला भेटलाच नसता. पैसे तर आम्ही आज उद्या कमवू, त्याच्यासाठी पूर्ण लाईफ आहे. पण एवढं जीव लावणारा पार्टनर मला भेटलाच नसता. असो, डीमार्टला आम्ही सगळं सामान, किराणा सामान घेतलं. त्यानंतर मला ना माझ्या भावाची आठवण आली डीमार्टला गेल्यानंतर. कारण का ना लग्नाआधी आमची खूप भांडण होत होती. म्हणजे मी कुठेही गेली ना आता आणि घरातही माझ्यासाठी काही चांगलं बनवलं खाण्यासाठी की मला त्याची आठवण येते. कारण का लग्नाआधी तो मला काही बनवायला सांगायचा ना की मी कंटाळा करायचे आणि आमची भांडण व्हायची. असो, तर आज आमची अशी झाली शॉपिंग करून. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. खूप जड सामान होतं आमच्याकडे, 3 पिशव्या भरल्या होत्या. त्यामुळे आम्ही कुठेच थांबलो नाही, डायरेक्ट घरी गेलो. घरी आल्यानंतर पटकन किराणा सामान भरून घेतलं. त्याच्यासाठी स्वप्नीलने मला हेल्प केली. आणि भूक लागली होती खूप म्हणून पटकन अशी मॅगी बनवली. मॅगी खाऊन थोडंसं आम्ही आराम केला. आणि त्यानंतर संध्याकाळी स्वप्नील गेला बाहेर मित्रासोबत. आणि मी मॅगी खाल्ली होती म्हणून मला जास्त काही भूक नव्हती, म्हणून मी संध्याकाळी चहा बिस्किटच खाल्ले. आणि असं होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये.